बापरे, यावेळेस आणलेले कांदे इतके कडू आहेत, इतके कडू आहेत. पोरगी झोपली अजून. काय झालं? शिव्या देतो. खाल्ले की तसंच ठेवायचं, परत त्याच्यामध्ये काहीतरी घाण किडे जातील, झुरळ जातील. सो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. एवढं ब्लॉगचा स्टार्ट मला नाही करता येत कारण की नेहमी स्वाती करत असती. तर आज नेमकं असं झालंय की आमची मॅडम पडली आजारी आणि त्यामुळं मी करतोय त्याच्यासाठी छान छान स्वयंपाकाची तयारी. तर आता आपण आज काय करणार आहे तर बघूया. जर मी काय करणार आहे, मग काय स्पेशल स्वयंपाक बायकोसाठी करणार आहे ना, ते तुम्हाला जर बघायचं असेल ना तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बोल काय बोलू? नाही बोलायचं मला. एवढं तुम्ही प्रेमाने करताय, मी कशाला ओरडू तुम्हाला? आहे ना. काय हो? पक्कट पडली पायावर, काय करावं? नीट काम करा. त्रास काय करताय? अरे मी आता अंडी उकडायला टाकतोय. तू आजारी पडली ना, तुला ताप सर्दी एकदमच सगळं माझ्यामुळेच आले ना. तुमच्यामुळेच आजारी पडले मी. हा ना, काय करावं आता? आता बघा काय करायचं. तर स्वाती आजारी कशामुळे पडली, म्हणजे माझी बायको आजारी कशामुळे पडली तर ती आजारी पडायच्या जवळपास एक 4-5 दिवस आधी ना मी आजारी होतो. संडेला. तर मी आजारी होतो. तर मी आजारी पडल्यानंतर ना मी काय 1-2 दिवसात बरा झालं. पण हे आमचं असं आहे, येड किडेला रताळ 8-8 दिवस 10 दिवस आजारी. 10 दिवस नाही, 4. चौथा दिवस आहे. काय सोमवारी तर मम्मीन ते आले होते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ओके, चौथा दिवस आज. गोळ्या खा म्हणलं, डॉक्टरकडे जायचं म्हणलं नाही. गोळ्या खा म्हणल्यानंतर काय करती? काय करते? नको गोळ्या. तरी अजून आजारी होत. काय गोळ्या बनवलेल्या कशासाठी असतात मग? अजून आजारी पडण्यासाठी असतात. लय झोप येते त्यांनी. मग येते तर काय करायचं? थोड्या वेळ झोपायचं जेवण करून. मग त्यात काय. चला, आज नेमका आहे मला ओटी. तर ओटी पण करत बसणार आहे आणि स्वयंपाक पण करणार आहे, म्हणजे काम प्लस काम. बर. येस. बघा, आधीने टाकलेत अंडे उकडवायला. आज अंड्याचं काहीतरी दिसतंय स्पेशल. बर, ठीक आहे. जेव्हा मी भाजी बनवायला घेईन ना, मी त्यावेळेस सांगेन मी काय बनवतो. बर, ओके. चला मग ओटी करायला. काय झालं? शिव्या देतो. खाल्ले की तसंच ठेवायचं, परत त्याच्यामध्ये काहीतरी घाण किडे जातील, झुरळ जातील, परत खाता नाही यायचं. निम्म्याच्या वर टोस्ट तसेच आहेत आणि आवडते तर बाईला हेच टोस्ट लागते, हेच टोस्ट. दुसरे कुठले टोस्ट लागतच नाही मला. दुसरे टोस्ट आवडतच नाही मला, हेच टोस्ट लागतात खायला. सवयच लावून चुका करतोय मी. तुमची चूक आहे. मी फक्त एकदा खायला आणले होते, तर पोरीनं कंटिन्युअसली ह्याच टोस्ट वरती भर द्यायला चालू केलंय. तीच आवडते मला. आवडेल ना. लक्ष नाही देत का तुला? मीच लक्ष द्यायला पाहिजे का? मी होते का सोबत? पावानाचे विसरून गेलो मी. सोबत असताना तुमचं डोकं आउट होते मला माहिती, म्हणून मी तर सोबत पण नव्हते, तरी पण पाव विसरला. आता काय करायचं? आता जायचं कसं जायचं आता मला काय माहिती. राहू दे ना, गेम झाल्यावर आणता येईल. मी जाऊ का चालत? नको, रोड बंद करून येशील तू. येड लागले मला. बंदच होणार ना. रोडवर पडते मी. गप काय. बघा आता मंडळी, स्वयंपाक करायला घेतलाय एवढा थाटामाटात, आणि ज्या गोष्टी लागतात त्याच आणल्या नाहीत. बघा आता मंडळी, कसा स्वयंपाक होईल आमचा. पेट्रोलचा खर्च,
जास्त झालंय ना पेट्रोल. पेट्रोल जास्त झालंय ना तुमच्याकडं, हा ना. म्हणून असं वागताय तुम्ही. हा. मला ना बिलकुल बरं वाटत नाहीये, तुम्हाला सांगते. 4 दिवस झाले, 4 दिवस आई. आणि आज आधी म्हटलंय तू आराम कर, मी स्वयंपाक करतो तुझ्यासाठी स्पेशल. बघू आता काय बनवतोय माझा नवरा माझ्यासाठी. मी झोपते तोपर्यंत आता. सो काहीच आता स्वाती झोपलेली आहे, त्यामुळे जास्त मोठ्या आवाजात मी बोलत नाही. पावांनी ओव्हर टाईमचं काम होतं तेवढं केलं, आता उरकले पटपट. तर आता आपण शिजवलेले अंडे, उकडलेले अंडे जे आहेत ते आता फोडून घेऊ. चलो आता मस्त हे अंडे सोलायचं काम चाललंय. पोरीला बरं वाटत नाहीये, तर त्याच्यासाठी छान छान असा स्वयंपाक करूया. नेमका आता अंड्याची कुठली भाजी करणार आहे मी उकडून ते तुम्हाला सांगतो. आता अंडा घोटाळा. गॅस लवकर बंद केल्यामुळे अंडे शिजलेले नाहीत. सो गॅस लवकर बंद केल्यामुळे अंडे उकडलेले नाहीत. तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला भाजीमध्ये आता अंडे परत उकडायचेच आहेत. तर ह्या अंडे उकडलेले बघून तुम्हाला काय वाटत असेल की मी अंड्याचं आता अंडा करी बिंडा करी करत असेल, तर नाही. अंडा करी ते नाही करत आहे मी, तर अंड्याची मस्त अशी दुसरी एक भाजी करणार आहे, त्याचं नाव आहे अंडा घोटाळा. तर चला बघूया कशी नेमकी करतात ही भाजी. तर गाईज ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कांदे आणि चवीनुसार टमॅटो घेतले तरी चालतात. आता हे टमॅटो छोटे आहेत म्हणून मी 3 घेतलेले आहेत. बापरे, यावेळेस आणलेले कांदे इतके कडू आहेत. आता चष्मा लावलाय मी तरी सुद्धा त्याच्यामधून माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे. तर असं मस्त असं कांदा छान लालसर फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे खिसणी. ही आपल्या घराकडे आहे छोटीशी खिसणी, अंडे, त्यानंतर आपण बनवून घेतलेली टमाट्याची पेस्ट आणि लागेल आपल्याला अंडा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर आपलं जे आहे ना कांदा आणि टमॅटोची जी पेस्ट आपण बनवली होती ती व्यवस्थित आता फ्राय होऊन झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे मस्तपैकी अंडा मसाला. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. एक गोष्ट खरी सांगायचं झाली ना तर घरातली जी बाई असते ती कधी आजारी जर पडली तर सगळीच कामं ठप्प होऊन जातात. हां, ज्या पुरुषांना स्वयंपाक येतो किंवा ज्या पुरुषांना सगळं म्हणजे घरातले कामं करता येतात ते तर ठीक आहे, पण ज्या घरामध्ये जे घर सगळं एका बाईवर ते आधारित असतं तर ती जर आजारी पडली तर सगळी तुमची कामं ठप्प होतात. तुमचं धुणं भांडी स्वयंपाक बाकीची कामं सगळी ठप्प होऊन जातात. त्यामुळं बायका आजारी जरी असल्या तरी कष्ट करतात म्हणजे करतात, घरातली सगळी कामं करतात. खरंच मानलं पाहिजे सगळ्या लेडीजला.
आता तुम्ही सगळेजण विचार करत असाल तर ह्यानं तर अंडे उकडलेत आणि त्यानंतर ना हा किसनी घेऊन काय करतोय, तर किसनी घेऊन आपण हे अंड्याचा असा किस करणार आहे. छानपैकी असा बारीक किस करून घ्यायचा या भाजीमध्ये. ओके, गरम लागतंय, चटके बसतायत. गॅसला थोडंसं बारीक करूया आपण. हे छान असे अंडे सगळे किस करून झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवतो भाजी नेमकी कशी दिसते. तुम्ही पण ट्राय करा. एकदम साधी, सिंपल आणि मस्त चवीला लागणारी भाजी आहे ही. तुम्ही ह्याला चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, त्यानंतर राईससोबत पण खाऊ शकता आणि ब्रेड पावसोबत ह्याच्यासोबत पण खाऊ शकता. काहीतरी चेंज. तर आता आपलं मस्तपैकी असं अंडे खिसून झाले सगळे. आता त्याला काय करायचं आहे, ह्या भाजीमध्ये छान असं मिक्स करायचं आहे. झाली तुमची भाजी रेडी. तर आता आपण मस्तपैकी ह्याला उकळी येऊ देऊया आणि आपण बघूया. आता आपल्या मॅडम झोपल्यात की अजून उठल्या आहेत. पोरगी झोपली अजून, तर तिला आपण डायरेक्ट जेवण बनवल्यानंतरच उठवूया. सो गाईज, आपला अंडा घोटाळा छान असा रेडी झालेला आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी तयार झालेली आणि आपण ह्याला खाणाऱ्या पावासोबत. चला तर आता मॅडमला उठवूया. आपल्या मॅडम झोपलेले आहेत. मॅडमचे रिॲक्शन बघूया आता. काळू, ए बाई, उठा उठा उठा, चला लवकर. झाली का झोप? माझा स्वयंपाक पण रेडी झाला. हे काय बघ, अंडा घोटाळा आणि पाव. मस्त का? आता म्हणलं आता जाऊ दे, सोड, खावं तसंच. तोंडाला चव आहे का? बर, पाणी पी पहिलं थोडंसं आणि मग खाऊन सांग मला कसं झालंय. मी फर्स्ट टाइम ब्लॉग काढलाय. लय बडबड केली मी. हा, लय म्हणजे लय बडबड केली, माहिती का? आदित्यला असतो ब्लॉग काढायला. लागते का चव? छान झालंय का? छान झालंय बाई. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांग, फॉलोअर्सला सांग की तुम्हाला पण करायची असेल तर ही रेसिपी नक्की करा. दाखवली का तुम्ही? हो, दाखवली. सो गाईस, तुम्हाला सुद्धा अंडा घोटाळा करायचा असेल तर आदित्यने दाखवलेला अंडा घोटाळा नक्की ट्राय करा. आणि कमेंट मध्ये सांगा की ब्लॉग कसा झालाय आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग बघून. यस, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके, हा आमचा छोटासा ब्लॉग इथंच आम्ही संपवतोय. बाय बाय.